कृषी विभागाच्या शिवार भेटी अंतर्गत धामणा येथे तपेश्वर वैद्य, सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद नागपूर यांनी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 धामणा येथे भेट दिली। भेटीच्या वेळी त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याद्वारे येणाऱ्या तांत्रिक सेवा विस्तार कार्य याबाबत माहिती घेतली। सदर दवाखाना महाराष्ट्रातील प्रथम ISO नामांकन असल्याबाबत कौतुक केले। दवाखान्याद्वारे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची पाहणी केली। पशुपालकासाठी असलेल्या पुस्तक दालनाचेही त्यांनी कौतुक करून डॉक्टर पवन भागवत यांच्या कामाची प्रशंसा केली। तसेच गावातील पशुपालकांच्या शेतात जाऊन जनावरांचे गोठे, चारा व्यवस्थापन, चारा पिके यांची माहिती घेतली। आमचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जे काही लाभार्थी आहेत त्यांचे फॉर्म स्वीकारणं सुरू आहे। 10 बकरी आणि 1 बोकड, 2 गाई, म्हशी, कोंबड्या अशा वेगवेगळ्या योजना आमच्या त्यामध्ये आहेत। ते अर्ज स्वीकारल्यानंतर त्याच्या मंजुरीची कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहेत आणि ही विनंती सुद्धा आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांना करीत आहोत। पशुसंवर्धन विभागाचे आमचे अधिकारी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात पशुचे संगोपन आणि दुग्ध उत्पादन वाढवण्याकरता आणि विशेष करून जे शेतकरी शेतमजूर लोक आहेत यांच्या जीवनमान उंचावण्याकरता पूरकधंदा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो तो म्हणजे पशुसंवर्धन, आणि ही एक चांगली जबाबदारी आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित सुद्धा आहेत। एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडतात अशी माहिती या गावकऱ्यांकडून मिळाली म्हणून त्यांच्या कामाची प्रशंसा केली तेवढी कमी आहे। विशेष बाब म्हणजे तपेश्वर वैद्य यांच्या हस्ते पशुपालक तुळशीराम बेहेरे यांच्याकडे कृत्रिम रेतनाने जन्मलेली कालवड याची पूजा करून कालवडीचे नाव भाग्यश्री ठेवण्यात आले। यावेळी अर्थ व शिक्षण विभागाच्या सभापती भारती पाटील, सरपंच वर्षा भलावी, अविनाश पारधी, पंचायत समिती सदस्य किरण कोवे, गटविकास अधिकारी पंचायत समिती नागपूर डॉक्टर प्रियवंदा शिरास, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नागपूर डॉक्टर पवन भागवत, राजू पारधी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।